भाजपनं विधानसभा निवडणुकीसाठी 99 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली। यात बहुतांश 82 आमदार हे विद्यमान आमदार आहेत, तर 17 जागांवर नवीन चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे। यातील अनेक जण 2019 चे पराभूत आहेत। महायुतीच्या जागा वाटपात भाजपनं पहिली यादी जाहीर करून आघाडी घेतली, पण त्यांचा हा आनंद 24 तासही टिकू शकला नाही, कारण यादी जाहीर झाल्याच्या दुसऱ्याच दिवशी नाराजांचा भडका उडाला। उमेदवारी न मिळालेल्या अनेकांनी उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या मुंबईतील बंगल्यावर जाऊन त्यांच्याकडे नाराजी व्यक्त केली। काहींनी बंडखोरीची भाषाही केली आहे। त्यामुळे भाजपच्या गोटात आता चिंतेचं वातावरण आहे। कोण कोण आहेत हे नाराज, जाणून घेऊयात मिशन पॉलिटिक्स मधून। नमस्कार, मी समीक्षा। 2014 पासून राज्यात भाजपमध्ये मोठ्या प्रमाणावर आयात झाली आहे, त्यामुळे मूळ निष्ठावंत बाजूला पडत चाललेत। नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपनं अनेकांना विधानसभेचं आश्वासन दिलं, मात्र बदलत्या परिस्थितीत भाजपला विद्यमान आमदारांना कायम ठेवणं भाग पडलं। त्यामुळे नव्या चेहऱ्यांना ते उमेदवारी देऊ शकले नाहीत, त्यामुळे त्यांचा हिरमोड झाला। असे अनेक नेते फडणवीसांकडे नाराजी व्यक्त करत होते। आम्हाला उमेदवारी मिळाली नाही तर बंडखोरी करणार असे इशारेही काहींनी दिले, मात्र त्याचा भाजपवर काहीही परिणाम झाल्याचं दिसत नाही, कारण दिलेल्या यादीत बदल होणं जवळपास अशक्यच आहे आणि आपल्या हाती काही नाही हे फडणवीस नाराजांना समजावून सांगत होते, पण कुणी ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हतं। भाजपचे 105 आमदार आहेत, त्यातल्या 82 जणांना तिकीट जाहीर झालंय। अजून 22-23 आमदारांच्या नावांची यादी आलेली नाही। जर पहिल्या यादीत विद्यमान आमदारांना स्थान दिलं गेलं तर मग आम्हाला का नाही, असा प्रश्न आमदारांनी विचारलाय। पण पहिल्या यादीत नाव नाही म्हणजे त्यांची उमेदवारी धोक्यात असल्याचे संकेत दिले जात आहेत। याच काळजीपोटी हे आमदार फडणवीसांकडे आले होते। बेलापूर मतदारसंघातून भाजपनं आमदार मंदा म्हात्रे यांना तिकीट दिलंय। याशिवाय ऐरोली विधानसभा मतदारसंघातून आमदार गणेश नाईक यांना पक्षानं तिकीट दिलंय, मात्र नाईक यांचे पुत्र संदीप नाईक यांनी मंदा म्हात्रे यांना उघड विरोध सुरू केलाय। त्यांनी बेलापूर मतदारसंघातून शरद पवार गटाकडून निवडणूक लढवण्याची तयारी सुरू केली आहे। त्यामुळे घाबरलेल्या मंदा म्हात्रे यांनी नाईक पिता पुत्रांच्या या कारवायांबाबत फडणवीसांकडे तक्रार केली। श्रीगोंद्यातून आमदार बबनराव पाचपुते यांच्या ऐवजी पत्नी प्रतिभा यांना तिकीट देण्यात आलं, मात्र हे दोघेही आपला मुलगा विक्रम सिंग यांना तिकीट मिळावं यासाठी साकडं घालण्यास गेले होते, पण फडणवीसांनी त्यांना परत माघारी पाठवलंय। नाशिक जिल्ह्यातील देवळा चांदवड मधून उमेदवारी मला नको, चुलत भाऊ केदा यांना द्या, असं साकडं आमदार राहुल आहेर यांनी घातलं, मात्र पक्षाचा सर्वे केदा यांना अनुकूल नसल्याचं सांगत डॉक्टर राहुल यांनाच तिसऱ्यांदा लढण्याचे आदेश देण्यात आले। नाशिक मध्य मतदारसंघाच्या विद्यमान आमदार देवयानी फरांदे यांचंही नाव पहिल्या यादीत नाहीये। जर विद्यमान आमदारांची नावं असतील तर मग माझं का नाही, हा प्रश्न फरांदेंनी विचारलाय। सुमारे 20 ते 25 माजी नगरसेवक व काही पदाधिकाऱ्यांना मुंबईत आणून त्यांनी फडणवीसांसमोर शक्ती प्रदर्शन केलं। वर्सोवा विधानसभा मतदारसंघातून पहिल्या यादीत नाव नसल्याचं कारण विचारण्यासाठी आमदार भारती लवकरेही फडणवीस यांना भेटायला आल्या होत्या। सोलापूरच्या माळशिरसचे आमदार राम सातपुते यांचंही नाव पहिल्या यादीत नाहीये। लोकसभेला ते सोलापूरमध्ये पराभूत झाले। 2019 मध्ये त्यांच्या विजयाचे शिल्पकार असलेले मोहिते पाटलांनी आता भाजप सोडली, त्यामुळे सातपुतेंचा विजय कठीण बनलाय। मग आपलं काय होणार, हा प्रश्न सातपुते फडणवीसांना विचारत आहेत। विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना पक्षानं पुन्हा कुलब्यातून उमेदवारी दिली आहे। भाजपचे नेते माजी राज्यमंत्री राज के पुरोहित यांना इथून उमेदवारी हवी होती, त्यामुळे त्यांनी फडणवीसांच्या बंगल्यावर जाऊन नाराजी व्यक्त केली आहे। नार्वेकर यांच्या विरोधात त्यांनी उघडपणे मोर्चा उघडलाय। माजी खासदार गोपाळ शेट्टी यांना बोरिवलीचे विद्यमान आमदार सुनील राणे यांच्या जागी उमेदवारी हवी होती, पण पहिल्या यादीत ना राणेंचं नाव होतं ना शेट्टींचं, त्यामुळे आपलं काय होणार, हा प्रश्न शेट्टींनी फडणवीसांना विचारलाय। माजी आमदार अतुल शहा यांनी मुंबादेवी मतदारसंघातून तिकीट मागितलंय। आता या नाराजांची समजूत कशी काढायची, त्यांची बंडखोरी कशी रोखायची, असे अनेक प्रश्न फडणवीसांपुढे उभे राहिलेत। यातून ते कसा मार्ग काढतात हे पाहणं महत्त्वाचं आहे।